तर नमस्कार मंडळी. तर आज एक स्पेशल बेत आहे. काय बेत आहे मॅडम आज? पालकपुरी. पालकपुरी. सारखं भाजी खाऊन खाऊन कंटाळा आल्या पालकची. अरे बापरे, म्हणजे पालकची भाजी तर आपल्या शरीराला आरोग्यदायी आहेच आहे आणि त्यात आणि पालक पुरी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण करणार आहे पालकची पुरी. तर ती स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची. तर आता आपल्याला ठेवायचं आहे कढई तापायला. कढईमध्ये आपल्याला 1 वाटीभरच पाणी ठेवायचं आहे तापाला, उकळायला. जास्त ठेवायचं नाही, 1 वाटीभरच ठेवायचं. एवढं वाटीभर पाणी ठेवलं की त्यामध्ये पाणी उकळलं की आपल्याला ही भाजी शिजायला घालायची आहे त्यात. तर आमचं पाणी आहे, पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला ही भाजी घालायची. स्वाते, असं दररोज घाललं काय व्हायचं का माझं? अगं आपल्याला कमेंट आल्या की काय दादांना तुम्ही काय खायला घालताय काय नाही, दादा किती स्लिम आहेत म्हणून. दादा असलं चटक खाऊन सोपवलंय दादा. दादाची बॉडी होईना झाली. सारखं असं चोचलं लागतंय दादाला. अहो मला तेवढंच लागतंय, पण शेलक लागतंय मला. शेलका माल लागतोय, चवदार लागतंय चेहऱ्याला. आणि जास्त खायची सवय नाही आहे मला. काय तेवढंच पाहिजे, पण टेस्टी पाहिजे. काय टेस्टी पाहिजे. आणि टेस्ट भाजी भाकरी चपाती भात आमटी असलं त्यांना चालत नाही. काय तर लागते. आणि टेस्टी देणारी बायको पण भेटल्या. सांगा की असं नशीब आहे का कोणाचं दररोज एक रेसिपी? होय खरं तरी पण तब्येत होईना, काय करायचं सांग. असं दे, होईल. आज ना उद्या होईल. स्वाती, हे भाजी का शिजवायची? जरा शिजवायची, आपल्याला पुरीत घालायचं आहे ना ते, म्हणजे शिजत्या लगेच. हां. आणि त्यामध्ये एक थोडंसं चिमटभर साखर घालायची ह्याच्यात. अच्छा. म्हणजे हिरवटपणा जो आहे तो टिकून राहतोय आणि पुरीला तेल जास्त ओढत नाही. ओके, वा. म्हणजे काय टिप्स आहेत तुझ्या? एक नंबरच. तेल ओढत नाही जास्त. तर मंडळी, आम्हाला आमचा की नाही ह्यो जो किचन कट्टा आहे किंवा असं जे पद्धत आहे ना, ही लई लोकांना आवडत्या. म्हणजे आम्हाला पण आवडते सोडा, कारण की घर म्हणजे हे जुन्या टाईपचं घर आहे आमचं. पण एकच आहे खोली, पण मस्त वाटते असं घर. आणि असं काही नाही आहे की एकदम पॅनमध्ये किंवा एकदम स्टँडर्ड किचनमध्येच रेसिपी जे करतात त्यांची रेसिपी भारी होते असं काही नसते. इथं पण रेसिपी खतरनाकच होते. त्याचा काय समज करणाऱ्याच्या हातावर असते. अवेलेबल आहे त्यात आपण करायला यायला पाहिजे आपल्याला. असं नाही की आपल्याला रेसिपी कुठली तर करायला म्हटल्यावर ते पॅन परत ते काळी भांडे म्हणतात, किचन मोठंच्या मोठं. म्हणजे आता आम्हाला कसं होतं की ह्याला आम्हाला खूप सारा कमेंट आहे की ताई असं आहे ताई तसं आहे. म्हणजे त्यांचा काय गैरसमज होतोय की असं जे हे तिने बघतात त्यांना काय वाटतं की काही बाबा त्यांना काही जमत नसेल. तर तसं काय नसतंय. एकदम स्वयंपाकात आमचे मॅडम एकदम सुगरण आहेत. आणि कसं आहे, स्वयंपाक हा सगळ्यांना येतच असतोय, पण करण्याची पद्धत ही सगळ्यांची प्रत्येकाची वेगळी असते. आणि माझ्यापेक्षा मला जास्त येते असं पण काय नाहीये. मला पण तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळते. आणि ते सल्ले देत जावा, कारण की काय तुमच्याकडून पण आम्हाला शिकायला मिळते. आणि खरं पद्धत वेगळी असते. ह्याची पद्धत वेगळी असते आणि तुमची पण पद्धत आम्ही ट्राय करणार, कारण की बघूया तर म्हणजे तुमची पण पद्धत ट्राय केलं तर आम्हाला एक वेगळी टेस्ट येईल असेल. आणि माझं एक स्वप्न आहे की असंच माझं एक किचन असावं, असंच जुन्या टाईपचंच. आणि त्यात गॅस नसावा, चूल असावी. खरं आता आमच्यात चूल आहे पण बाहेर मोकळा आहे. आणि त्यामुळे कसं आहे, तिथं आम्हाला काय स्वयंपाक करता येत नाही. फक्त आम्ही ती पाणी तापवण्यासाठी ती चूलचा वापर करतोय. आणि कधी तर बाबा संध्याकाळी आम्हाला खाऊ वाटतं तर भाकरी मला करून घालते ती. तर ही भाजी बघा, इथं शिजल्या इतपतच भाजी शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही. एक मिनिट, बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, फक्त एवढी म्हणजे जी आपली भाजी आहे ती खाली जाऊपर्यंत तेवढंच आपल्याला हे करायचं आहे, शिजवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, जास्त शिजवून घ्यायची नाहीये. आता ही भाजी काढून घ्यायची. पाणी तसंच ठेवायचं. कारण आपल्या यामध्येच आपल्याला आता पीठ मळायचं आहे ना, बारीक करून. ओके, म्हणजे ह्यात गुणधर्म असतात त्या पाण्याचे. अच्छा. इथं आपली भाजी गार झालेली आहे. तर ही भाजी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. मिक्सरच्या भांड्यात भाजी घालून घ्यायची. आणि यामध्ये आपल्याला 7 ते 8 पाकळ्या लसूण, 1, 2, 3 मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडंसं जिरं हे ह्याच्यात घालायचं. आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर थोडी घालायची. आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची.
ओके, आता हे जे होणार पेस्ट, मगाशी मी सॉरी पीठ म्हणलं म्हणून घ्यायचं, पेस्ट पहिला करायला लागते. पेस्ट करायला लागते. अच्छा, ओके. पेस्ट करायला मंडळी पेस्ट ही अशी झाली आहे काय, म्हणजे एवढी बारीक करायची कशी? बारीक करून घ्यायची, बिन पाणी घालता. बिन पाणी अजिबात घालायचं नाही मंडळी यात. हे बघू शकता, ही अशी बारीक करायची. बारीक आपली पेस्ट झालेली आहे तयार. ओके, चला. आता आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकताय. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 4 चमचे बेसनचं पीठ. पीठ कमी जास्त करू शकताय. मी ते 1 वाटी घेतलंय. माझी पालकच्या भाजीची पेंडी लहान आहे म्हणून मी 1 वाटी घेतली. तुमच्या पालकची भाजी जर मोठी असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ 2 वाटी घ्या, म्हणजे अंदाजानुसार घ्यायचं. यामध्ये पाणी घालून काय आपण मळायचं नाहीये. त्यात जेवढं ही पेस्ट जेवढी झाल्या तेवढं पीठ घट्ट मळायचं आहे, पातळ करायचं नाही. तर मंडळी मी मध्ये मध्ये का करतोय माहिती आहे काय, कसं आहे, आपली जी माणसं असतात किंवा मुलं असतात ती कामानिमित्त असं लांब लांबच्या शहरात असतात. मग त्यांनी सुद्धा स्वतःच्या हातानं रेसिपी करून करत असतात. मग त्यांना सुद्धा आमचे व्हिडिओ बघून बाबा अशी अशी रेसिपी असतात, किंवा नवीन जे लग्न झालेले असतात मुली त्यांना सुद्धा सोपं पडावं, किंवा बाबा आता कुठल्या तरी बायका शिकत असतात त्यांना सुद्धा सोपं पडावं. सगळ्यांना येतंच, पण मी काय करतोय, मी त्यांच्याकडून प्रश्न विचारते. म्हणजे त्यांना जे प्रश्न पडतात नवीन नवीन लोकांना ते मला प्रश्न पडतात, कारण की मला काय रेसिपी येत नाही. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोड्याशा प्रमाणात तीळ. तुमच्या अंदाजानुसार घालायचं. मग घालायचं आहे थोडीशी हळद, जास्त घालायचं नाही, थोडीशीच घालायची. मग घालायचं आहे आपल्याला ओवा. एवढ्या प्रमाणात ओवा घालायचा. थोडासा ओवा तो मळून घालायचा, जेणेकरून तेलकट पुरी बांधायला नको. तर असं हे घालायचं आणि आपली जी पेस्ट आहे यामध्ये घालायची. तर यात अजिबात पाणी घालायचं नाही. भाजीची सगळी ही प्युरी आहे. हा, पालकच्या भाजी आणि आलं लसूण, परत कोथिंबीर. आपण जे मगाशी मटेरियल दाखवले त्याप्रमाणे तुम्ही ही पेस्ट करा, पाणी अजिबात न घालता. यामध्ये आता आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे चवीपुरतं. चवीपुरतं मीठ घातले. तर हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं स्वतः. अच्छा, थोडं सुद्धा पाणी घालायचं नाही. अच्छा, जेवढी आपली प्युरी आहे तेवढंच बारीक केलेले. हा, ओके. यामध्ये मळून घ्यायचं. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे असं तयार. आणि जर जास्त घट्ट झालं किंवा ह्याच्यात पाणी जर कमी म्हणजे घालण्याची तुम्हाला गरज वाटाली तर मगाशी आपण कढईमध्ये जे पाणी शिजत घातलेलं ना ते पाणी घालायचं, दुसरं पाणी घालायचं नाही. अच्छा, थोडं थोडं ते घालायचं. कमी पडतच नाही शक्यतो. हा, कमी पडत नाही. भाजीच्या पेंडीवर सगळं अवलंबून असते, कारण की कमी पडलं तर शिजवलेलं पाणी घालायचं. म्हणजे ते भाजी कमी किंवा जास्त त्यानुसार प्रमाण तुमचं कमी जास्त झालं तर मग त्यातलं पाणी वापरायचं, जे मगाशी भाजीतनं तुम्ही शिजवलेलं ते पाणी वापरायचं. ओके, तर असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. असं हातावर तेल घ्यायचं थोडंसं आणि आपल्याला असं हे हातावर तेल घ्यायचं थोडं. हे का स्वाती हातावर तेल घ्यायचं? मुरतंय ना तेल. अच्छा, असं. हां. तर हे तेल मुरतंय त्यामुळे थोडंसं तेल हातावर घ्यायचं. एक अर्धा चमचा. अर्धा चमचा बस. अच्छा, असं सगळं हे करून. तर कलर तर मंडळी मस्त आलाय आणि खरं पालक पुरी छान होणार आहे. आणि आता काय करायचंय, असं मळून आपल्याला हे 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं झाकून. मला पण कळाली स्वाती, ठेवून द्यायचंय. बोलणं तुझं कळाली मला. असं ठेवलं की यावर आपण प्लेट झाका किंवा असं थंड झाका. ओके, इथं आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे. अच्छा, गॅस चालू करायला लागतोय पहिला? नाही, तसंच करायचं. गॅस कशाला चालू करायचा? बरं, यात आपल्याला घ्यायच्या आहेत आता पुऱ्या तळून. तेल तापायला ठेवायचं आहे. हा, आपल्याला घ्यायचंय पुऱ्या लाटायचं. ओके, 10 मिनिटं आपली झालेली आहेत आणि तेल तापायला ठेवलंय कढईत. आणि काय म्हणलीस तू? आता आणि जरा मर्दून घ्यायचं, कारण आपण तेल लावून ठेवलेलं. हा, आणि आपलं असं झालं पाहिजे. पीठ पातळ करायचं नाही, घट्ट मध्ये हे ठेवायचं आहे पिठाचं असं. आणि एकसारखी गोळ लावून लाटून द्यायची तशी. ते आता गोळं लाटण्याचं काम चालू आहे. सॉरी, गोळं करण्याचं काम चालू आहे. तर एवढ्या म्हणजे
तुमच्या अंदाजानुसार. लहान मोठं अंदाजानुसार लहान मोठं गोळे तुम्ही करू शकताय, किंवा एकसारखं असं लांबडं वळून ते चाकून कापला तरी एकसारखे गोळे होतात. तर हे आपला गोळा असा चपटा करून घ्यायचा, 2 बोटं अशी तेल लावायचं, हलक्या हाताने फिरवायचं, असं जास्त दाबून किंवा हे करायचं नाही, कारण पुरी ही आपली फुगायला पाहिजे. ओके. आणि पीठ लावायचं नाही. पीठ लावायचं नाही. अजिबात. पीठ जर लावला तर तेलात सुटणार ते. त्यामुळे आबदार असं फिरवायचं. 2 बोटे जर तुम्हाला वाटतं चिकटतंय तर त्याला 2 बोटे तेल लावायचं. ह्या पुऱ्या बघा सोडल्यात आणि किती ग टमटमीतच फुगली की किती 10-15 सेकंद पण लागलं नाही. वेळ लागत नाही त्या पुऱ्या भाजायला. वेळ लागत नाहीयेत. आणि बघा कशी चटकदार चमचमीत चरचरीत पुरी झालेली आहे इथं. हे बघा सोडले की चटकन पुरी अशी भाजून वर येते. तर मंडळी कसं दिसतं बघा, अशा पुऱ्या झालेल्या आहेत या. आणि टेस्ट तर बघूच आपण. आता सगळ्या पुऱ्या पहिला खुसखुशीत लागतात. लागतं. जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर लगेच पुरी त्यातनं काढायची, आणि जर खुसखुशीत खमंग पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ परतवायचं ह्याच्यात न करपता. तर मी तुम्हाला दोन्ही पण दाखवतो. तर ही बघू शकताय, ही वरच्यावर पहिला काढल्या तर ही मऊ झाल्या, अशी एकसारखी सगळीकडनं भाजल्या, ही मऊ पुरी आहे. आणि ही बघू शकते जरा करपूस काढल्यावर आवाज येतोय काय तुम्हाला? आवाज. असं. ओकेच. तर मंडळी पुऱ्या आपल्या सगळ्यात तळून झालेल्या आहेत. रेसिपी तुम्ही कशी आहे ती बघितलाय, आणि त्यामुळे ही रेसिपी खूप साधी सोपी सरळ आहे, पटकन होण्यासारखी आहे. पण साधी पुरी म्हणजे का करायची पुरी, म्हणजे काय आहे त्यात, काय म्हणजे कसं आहे, कुणाला भाजी खायला आवडत नाही त्यांना ही पुरी करून द्यायचं. तेलकट शक्यतो खाऊच नका कोण, पण कसं आहे मुलांना त्याने सारखं सारखं भाज्या खाऊ वाटत नाही ना, आणि भाज्यांमध्ये सगळे गुणधर्म दडलेले असतात. त्यामुळं भाजी त्यांच्या कसं तर करून पोटात घालवायची गेली पाहिजे. असं काहीतरी नवीन नवीन. त्यामुळे कधीतरी हे ट्राय करा पालक पुरी, आणि खूप भारी लागते. साधी सरळ टेस्टी रेसिपी आहे ही, पटकन होण्यासारखी आहे. आणि दही आणि पुरी खावा मस्तपैकी. हा, दही आणि पुरी खावा. आणि जे कोण भाज्या खायतील मुलं त्यांच्या काहीतरी करून असं हे पोटात जायला लागतंय. आणि आपल्या भाज्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे हिरव्या भाज्या का खायच्या असतात, डॉक्टर सांगतात. त्यामुळे भरपूर गुणधर्म असतात त्यामुळे त्या खायच्या असतात भाज्या. प्रोटीन वगैरे भेटते भरपूर. हा, मेन रक्तवाढीसाठी चांगलं असते. फक्त तळूनच खावा असं काही नाही. अशा पण खात असली मुलं तर तुम्ही तशी घाला, पण जर खात नसतील, काहीच खात नसतील, तोंडच लावत नसतील, तर हे एक बेस्ट पर्याय आहे. काहीतरी करून त्यांच्या ह्याच्यात पालक गेलं पाहिजे, भाज्या गेल्या पाहिजेत. तर सुद्धा यांना सारखं चटकं पाहिजे असते, भाजी सारखं खात नाही, त्यासाठी हा जुगाड चालू असतो. भाजी आवडत नाही मला, एकच मेथीची भाजी आवडते. तरी आता खायला लागलो, हिनं लावल्या मला सवय. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्कीच सांगा. आणि पुढच्या टाइमाला तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. का सांगा, खरोखर सांगा, कारण की मला खायला मिळते. होय, असं सांगा तुम्ही. मी असं खातो आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपी दाखवतो. आणि मेन म्हणजे गोष्ट काय की युट्यूबर असे भरपूर रेसिपी दाखवतात बरोबर, पण मी आणि स्वाती कित्येक वेळा बघितली की ती रेसिपी असते ना, ती रेसिपी घरात व्यवस्थितच होत नाही. पण आम्ही काय करतोय, आम्ही ह्या रेसिपी पहिला ट्राय करतोय आणि मग तुम्हाला दाखवतोय. आमची जशी ही रेसिपी आहे तशी तुम्ही जर त्या प्रमाणानं केला तर ती रेसिपी तशीच होणार 100%. आणि आम्हाला असं कितीतरी लोकांनी सांगितले की ताई आम्ही करून बघितलं सेम तशीच झाली रेसिपी. त्यामुळे जास्त काय पदार्थ आम्ही त्यात वापरत नाही, घरात जे अवेलेबल असते त्यातच. त्यामुळं तुम्ही नक्कीच ह्या रेसिपी ट्राय करून बघा. आणि खूप साध्या सोप्या सरळ सांगतो, हाय त्या सामानात असणाऱ्या रेसिपी असतात आमच्या मॅडमच्या. मी उगाच मध्ये करतो तिथं का, तर मला तुम्हाला माहिती आहे मला जेवणापाशी बसायला लय आवडते, त्यामुळे हे काहीतरी करून खात बसायचं. तर चला बाय बाय. आणि रेसिपी कुठली पाहिजे ते सांगा. श्री स्वामी समर्थ.